डेली करंट अफेअर्समध्ये मी आपलं स्वागत करतो। ग्लासगो इथे चालू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं पहिलं सुवर्ण पदक भारतासाठी जिंकलेलं आहे। त्याबद्दल तिचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। एक संघर्षपूर्ण इतिहास मीराबाई चानूचा असलेला आहे। 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिनं एक रौप्य पदक सुद्धा भारतासाठी जिंकलं होतं। मीराबाई चानू हिचा जन्म एका खेडेगावामध्ये झालेला आहे, मणिपूरमध्ये, आणि एका गरीब परिस्थितीचे चटके खात तिनं स्वतःला उभं केलेलं आहे। तिच्या जीवनाबद्दल पाहूया। मीराबाई चानू सांगते की गरिबी तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही। जिद्द असेल प्रत्येक सुवर्ण पदक प्रत्येक संघर्ष सुवर्ण पदकामध्ये बदलता येतो। तिनं ग्लासगो इथल्या या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतासाठी वजनच नाही उचललं तर सर्व त्या वजनासोबतच 48 किलो वजना गटामध्ये सुवर्ण पदकासोबतच तिनं करोडो भारतीयांच्या अपेक्षा सुद्धा उंच केलेल्या आहेत आणि त्याला सुवर्ण झळाळी प्राप्त झालेली आहे। तर डोंगरातून लाकूड उचलणारी मुलगी एक दिवस देशासाठी सुवर्ण उचलू शकते, ही तिच्या मेहनतीची ताकद आहे। विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही, तुमची जिद्द तुमचा इतिहास ठरवतो। प्रत्येक अपयशानंतर उभं राहणं म्हणजेच खरं विजेत्याची सुरुवात आहे। स्वप्न मोठं असेल तर कठीण असतो, पण ध्येयापुढे प्रत्येक अडथळा लहान ठरत असतो। तर मीराबाई चानूनं वजनच नाही उचललं तर संपूर्ण भारताच्या अपेक्षा आणि अभिमान सुद्धा स्वतःच्या खांद्यावर उचलला आहे। मेहनत कधीच वाया जात नाही, योग्य वेळी ती सुवर्ण पदकाच्या रूपाने चमकते आणि तुमच्या परिस्थितीपेक्षा तुमची चिकाटी जास्त शक्तिशाली असली तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं। यश हे तुमचंच असतं। मीराबाई चानूच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग असा आहे। 5 स्टुडंट्स विद्यार्थी दशेमध्ये ती स्वतःच्या कुटुंबासाठी लाकडं जंगलातून तोडून आणायची आणि त्याच्यावर तिच्या घरचा उदरनिर्वाह चालायचा। बघा, ती म्हणजे तुमचं गरिबीच ही तुम्हाला सुवर्ण पदकासोबत पर्यंत घेऊन जाते। तिनं स्वतःच्या गरिबीला कमतरता नाही समजली, त्या पाठीवर उचलण्यात जाणाऱ्या लाकडांनाच तिनं तिचा सुवर्ण पदक बनवलेला आहे। तिचा संघर्ष त्या लाकडाचंच सुवर्ण पदकामध्ये रूपांतर करण्याची ताकद तिच्या मेहनतीवर आहे। अतिशय साध्या कुटुंबात तिचा जन्म झालेला आहे। मणिपूरमधील एखाद्या छोट्याशा गावात घरची आर्थिक परिस्थिती बेताची, पण तिनं कधीही मोठी स्वप्न पाहणं सोडलं नाही मीराबाई चानूने। विद्यार्थी मित्रांनो, ती लहान असताना जंगलातून लाकडाच्या मोठ्या मोळ्या घरी उचलून आणायची आणि तिची ताकद पाहून सर्वजण चकित व्हायचे। जेव्हा ती लाकडं उचलून आणायची, जेव्हा एखादा त्या शेतातला मालक तिला पाहायचा तर ती लाकडं तसंच उंच घेऊन ती पळत जायची। तिच्या त्या संघर्षातूनच तिची क्षमता निर्माण झालेली आहे। सरावासाठी लांबचा प्रवास करायचा, चांगल्या प्रशिक्षणासाठी तिला दररोज अनेक किलोमीटर जायला लागायचं। तिच्याकडे येण्या जाण्याचा प्रवासाचा खर्च नव्हता, पण ती ट्रकनी रोडवर थांबणाऱ्या ट्रकला हात करून तिनं तिचा प्रवास केलेला आहे। अपयशातून पुनरागमन 2016च्या ऑलिम्पिकमध्ये तिला अपेक्षित यश मिळालं नाही। अनेकांनी टीका केली, पण तिने खचून न जाता अनेक मेहनत केल्या आणि 2020च्या टोकियो इथल्या झालेल्या ऑलिम्पिकमध्ये तिनं भारतासाठी रौप्य पदक जिंकलेलं आहे। अशी या मीराबाई चानूची प्रेरणा तुमच्या जीवनामध्ये खरेच तुम्हाला प्रेरणा देईल।